हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे इयत्ता 6वी गणित सराव संच 34. ठीक आहे, बघा, माहितीच्या आधारे शेकडा नफ्याचे किंवा शेकडा तोट्याचे शाब्दिक उदाहरण तयार करा व सोडवा. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे त्यांनी काय दिलं आहेत, काही किमती दिलेल्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला उदाहरण तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपण ते सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. तत्पूर्वी जर कोणी उदाहरण सराव संच आपला जर 32 आणि 33 जर पाहिला नसेल तर प्लीज पहा, कारण की त्याच्याच आधारावर आपण हे शिकवणार आहोत. ठीक आहे, चला, पहिला आहे बघा, खरेदी 1600 रुपये, विक्री 2800 रुपये. तुमच्यापुढे मी एक प्रश्न लिहून दिलेला आहे बघा, ह्याच्यावरून मी ते एक प्रश्न तयार केलेला आहे बघा. मायाने 1600 रुपयांना खरेदी केलेला कुकर 2800 रुपयांस विकला, तर तिला नफा झाला की तोटा आणि तो किती टक्के? ठीक आहे, चला आता आपण उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा, इथे खरेदी किंमत काय आहे? खरेदी किंमत बरोबर 1600 रुपये आणि विक्री किंमत आहे, विक्री किंमत 2800 रुपये. बघा, तुम्हाला इथे विक्री किंमत बघा, खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत काय दिसते तुम्हाला? जास्त दिसते, म्हणून आपण इथे लिहू शकतो बघा, इथे बॉक्समध्ये लिहा, इथे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून इथे नफा झाला. जास्त आहे म्हणून नफा झाला. ठीक आहे, आपण पाहिलंय बघा मागेच 31, 32, 33 सराव संचामध्ये आपण पाहिलेले बघा. नफ्याचं सूत्र मी सांगितले, ज्याची किंमत सूत्र लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं, ज्याची किंमत आपण काय काढतोय मोठी असते ती पहिल्यांदा लिहायची. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. सांगा, विक्री किंमत किती आहे? 2800 रुपये आणि वजा खरेदी किंमत काय आहे? 1600 रुपये. ह्यांचा जर आपण वजाबाकी केली बघा, शून्यातनं शून्य गेलं 0, शून्यातनं शून्य गेलं 0, 8 मधनं 6 गेले 2 उरतात, 2तनं 1 गेला 1 उरते, म्हणजे 1200 रुपये ह्यांना काय झालेलं आहे? नफा झालेला आहे. काय झालेला आहे? नफा झालेला आहे. आता आपण नफा जमा झाला की तोटा हे काढलं, आता तो किती टक्के झाला हे काढायचं आपल्याला. काय काढायचं आहे? किती टक्के झाला. मग आपण हे खरेदी, आता नफा किती झाला? A% मानू आता नफा, आपण नफा A% झाला म्हणून आता किती टक्के? बरोबर, किती टक्के बरोबर, म्हणून म्हणला नफा A% मानू. हे की नाही? चला, आता नफा A% म्हणला, A%चं आपण काय करणार आहोत? A/100 लिहिणार आहोत. बरोबर, आणि इथे काय लिहिणार आहोत? नफा छेद खरेदी किंमत. नफा छेद खरेदी किंमत पूर्ण लिहा जरा तुम्ही. बरोबर, ठीक आहे, आता इथे लिहा A/100. बरोबर, नफा किती झाला आहे? 1200 रुपये, म्हणून 1200 रुपये लिहा. छेद खरेदी किंमत काय आपली? 1600 रुपये. काय? 1600 रुपये. बघा, हा 100 आहे, तो भागिले, बरोबर, चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाताना तो गुणिले होतो, मग A आहे तो तसाच ठेवला आपण, आणि हा 1200 आणि हा आता भागिले, तिकडे गेल्यावर काय होणार? गुणिले 100 छेद 1600 आहे तो तसाच ठेवला. हे आता बघा, एक अंशाचं शून्य, एक छेदाचं शून्य, अंशाचं शून्य, छेदाचं शून्य, उरले काय तुमच्याकडे? 1200 × 1200 म्हणजे 1200 उरलेवरती, छेद 16. A बरोबर 1200/16. आता चला, 1200ला आपल्याला काय करायचे? 16ने भागायचे. आता आपण इथे भागूया. 1200ला आपण काय करूया? 1600ने भागूया. सॉरी, 1200ला 16ने भागूया आपण. 16 बघा, 16×7 112. 112 बघा, 120 मधनं 112 गेले तर 8 उरतात, हे की नाही? आणि 16×5 80, म्हणजेच तुमचे किती टक्के नफा झाला? 75% नफा झाला. A बरोबर 75, म्हणजेच 75% नफा झाला. हे लक्षात आलं? चला, कोणाला स्क्रीनशॉट काढायचा त्यांनी काढून घ्या.
समजलं नाही तर परत व्हिडिओ मागे घेऊन पहा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. बघा दुसरा प्रश्न आहे, खरेदी 2000 रुपये आणि विक्री 1900 रुपये. त्याच्यावरून आपण प्रश्न तयार केलेला आहे. बघा, श्यामाने 2000 रुपयांना खरेदी केलेली बॅग 1900 रुपयांना विकली, तर तिला नफा झाला की तोटा आणि तो किती टक्के? चला मागच्यासारखंच गणित आहे. बघा, पहिल्यांदा आपण लिहा खरेदी किंमत बरोबर 2000 रुपये आणि विक्री किंमत आहे 1900 रुपये. ठीक आहे. आता इथे बघा तुम्हाला सरळ दिसतंय विक्री किंमत कमी आहे म्हणून इथे काय झाले तोटा, म्हणून लिहा इथे खरेदी किमतीपेक्षा आता मी शॉर्टमध्ये तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिहा, पूर्ण लिहा. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे म्हणून इथे तोटा झाला. म्हणून इथे काय झाला? तोटा झाला. आता तोट्याचं सूत्र, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर की काय आहे 2000, विक्री किंमत काय आहे 1900 रुपये. तर 2000 मधनं 1900 गेले तर आपल्याला भेटतं 100 रुपये. आपल्याला काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. तोटा. आता तोटा झाला हे तर काढलं, पण किती टक्के? तोटा झाला 100 रुपये, पण to किती टक्के? टक्क्यामध्ये काढायचा आता आपल्याला. म्हणून लिहा इथे किती टक्के, म्हणजेच आपण म्हणूया तोटा A% झाला म्हणून. ठीक आहे. आता A%चं काय करणार? A/100 बरोबर. आता तोटा झालाय म्हणून तोटा लिहा पहिल्यांदा. मागच्या वेळेस नफा लिहिलं की नाही आपण, छेद खरेदी किंमत A/100 बरोबर. तोटा किती? 100 रुपये आणि खरेदी किंमत काय आपली 2000 रुपये. 2000. आता सांगा हा 100 भागिले तिकडे गेल्यावर काय येणार? गुणिले. म्हणून A आहे तसाच ठेवला. 100 हा इथं आहे, गुणिले 100 छेद 2000 लिहा बरोबर. A बरोबर 100. बघा, अंशाचा एक चिन्ह, छेदाचं, अंशाचा एक छेदाचं, अंशाचा एक छेदाचं. उरले काय? 10/2. ह्यांना आता भागाकार करा 10/2चा. 2×5 म्हणजे A बरोबर 5% तोटा झाला. काय झाला? 5% तोटा झाला. समजलं? चला जाऊया तिसऱ्या गणिताकडे. बघा, तिसरा आहे 1200 रुपयांस 1 याप्रमाणे 8 वस्तूंची खरेदी, प्रत्येक वस्तूची विक्री 1400 रुपये. चला आता आपण ह्याच्यावरनं प्रश्न तयार केला. बघा, सार्थकने 1200 रुपयांस 1 याप्रमाणे 8 मिक्सर खरेदी केले व हे सर्व मिक्सर त्याने 1400 रुपयांस 1 या दराने विकले, तर या व्यवहारात सार्थकला किती टक्के नफा झाला? आता पण व्यवस्थित लिहून घ्या. बघा आता लिहिले, बघा इथे सार्थकने 1200 रुपयांस 1. बघा, एक मिक्सर 1200 रुपयांना असे किती खरेदी केले? 8 मिक्सर. मग 8 मिक्सरची किंमत, 8 मिक्सरची खरेदी किंमत आता ही मेन आहे. आता खरेदी किंमत 8 मिक्सरची ना, 1200 गुणिले 8, 12×8 96 आणि ह्या 2 वरचे 0, म्हणजेच त्याने किती 9600 रुपयाची खरेदी किंमत झाली. ही खरेदी किंमत आहे आपली मूळ. ठीक आहे. व हे सर्व मिक्सर त्याने 1400 रुपयांस 1. बघा आता एक मिक्सरची विक्री किंमत, एका मिक्सरची विक्री किंमत बरोबर किती आहे? 1400 रुपये है ना. जसे या दराने विकले. आता किती मिक्सर विकले त्यांनी? 8च्या 8 विकले ना. मग 8 मिक्सरची विक्री किंमत बरोबर 1400 गुणिले 8 करू आपण.
1400 गुणिले काय केले आपण 8 केले बघा. 14 आठी 112 आणि हे जे वरचे 2 शून्य आहेत ते तसेच, म्हणजेच त्याची एकूण विक्री किंमत किती झाली 11,200. ही विक्री किंमत आहे, विक्री किंमत. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, इथे तुम्हाला सरळ दिसते बघा, इथे खरेदी किंमत इथे विक्री किंमत. खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झाला, म्हणून इथे लिहा, इथे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त, विक्री किंमत जास्त आहे म्हणून इथे नफा झाला, म्हणून इथे नफा झाला. ठीक आहे. आता नफा झाला आहे की नाही, आता आपल्याला कळलं नफ्याचं सूत्र काय. आता नफा बरोबर जी किंमत जास्त आहे आपली ती लिहा बघा. नफा बरोबर कोणती जास्त आहे, विक्री किंमत जास्त आहे म्हणून विक्री किंमत लिहा. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ठीक आहे. विक्री किंमत काय आहे 11,200 आणि खरेदी किंमत काय आहे, आता ही धरायचं आपल्याला 9,600. यांची वजाबाकी करा चला. 11,200 वजा 9,600 बघा 0 0 6 12तनं 6 गेले 6 उरले हे की नाही, आणि इथे 0 11तनं 10तनं 9 गेले 9 1 राहिला 1,600 रुपये. म्हणजे 1,600 रुपये त्यांना काय झाला नफा झाला, नफा झाला 1,600 रुपये नफा. आता हा नफा टक्केवारीत काढायचा आपल्याला, तर या व्यवहारात सार्थकला किती टक्के नफा झाला नफा काढायचा आहे म्हणून लिहा नफा टक्के झाला म्हणून लिहा इथे 1/100 बरोबर नफा छेद खरेदी किंमत. मग 1/100 बरोबर नफा किती 1,600 आणि खरेदी किंमत किती 9,600. ठीक आहे. आता हा भागिले तिकडे गेल्यावर काय होणार गुणिले 1,600 गुणिले 100 छेद 9,600. मग बरोबर अंशाचा एक छेद, अंशाचा एक छेदाचा उरले काय 1,600 छेद 96. आता 96ने काय करा 1,600ला भाग द्यायचा आपल्याला. चला भागाकार देऊन घेऊया. आता आपण 1,600ला आपण 96ने भाग देऊन बघूया, परत खोडूया. आता आपण 1,600ला 96ने भाग देऊन घेऊया बघा. 96 आता 96 नाही 96 1 96 बघा. 10तनं 6 गेले 4 हातात आणि इथून 16तनं जर 10 गेले 6 राहतात 64 हो की नाही, आणि वरतून घेतला 0 16च्या पाड्यामध्ये बघा 96 गुणिले आपण काय करूया 96 गुणिले 6 करूया बरं. 6 6 36 ह्याचे आले 3 6 9 54 54 55 56 57 भेटून जाईल बघा. आता आपल्याला इथे 6 लिहिले 16 म्हणजे 576 576 म्हणजे 10तनं परत 6 गेले 4 राहतात 14तनं 7 गेले 7 राहतात परत 5तनं 0 गेले 74. इथे आलंय 74. इथे बघा आता इथे 8 राहतात ना, इथे मग इथे 64 राहील. काय राहतील 64. म्हणजेच आपण लिहू शकतो बघा पहिल्यांदा भागाकार 16 बाकी लिहा 64 वरती आणि छेदामध्ये ज्याने भागतो आपण 96 ते लिहायचं आहे आपल्याला. आता सांगा बरं 16.64 छेद 96. आता ह्याला आहे ना 64 आणि 96ला बघा एका संख्येने भाग बघा 32ने भाग जाते 32 त्रिक 96 आणि 32 दुने 64 म्हणजेच आपण लिहा 32 त्रिक 96 32 दुने 64 म्हणजे 16.2/3 हे आपलं उत्तर येते म्हणजे टक्के. इतके टक्क्यांनी त्याचा काय झाला नफा झालेला आहे. ठीक आहे समजलं. स्क्रीनशॉट काढून घ्या नाही तर लिहून घ्या.
बघा चौथा प्रश्न आहे 50 किलोग्राम धान्याची खरेदी 2000 रुपये, प्रति किलोग्राम विक्री 43 रुपये. ह्याच्यावरून आपण प्रश्न तयार केला. बघा दीपक रावांनी 50 किलोग्राम धान्य 2000 रुपयांस विकत घेतले व प्रति 43 रुपयांनी सर्व धान्य विकले तर त्यांना किती टक्के नफा किंवा तोटा. प्रति म्हणजे काय, प्रति किलो, प्रत्येक किलो. प्रति किलो म्हणजे काय, प्रत्येक किलो. म्हणजे 1 किलो धान्य त्यांनी काय केलं, 43 रुपयांना विकलं. मग असे 50 किलो धान्य त्यांनी विकलेले आहेत. चला पहिल्यांदा आपण लिहून घेऊया खरेदी किंमत. खरेदी किंमत काय आहे, 50 किलोग्राम धान्याची खरेदी किंमत आहे 2000 रुपये. 2000 रुपये ही झाली की तुमची काय, खरेदी किंमत. आता प्रति किलो 43 रुपयांना धान्य विकले, सर्व धान्य. मग 1 किलो धान्य, 1 किलोग्राम धान्याची विक्री किंमत बरोबर 43 रुपये. मग आता किती, सगळं धान्य विकले ना, म्हणजे 50 किलो त्यांनी पूर्ण धान्य विकले, म्हणून 50 किलोग्राम धान्याची विक्री किंमत काय करावं लागेल, गुणाकार. 43 गुणिले 50 करा. चला आता 43 गुणिले 50 कसंही लिहा, 50 गुणिले 43, 43 गुणिले 50, काही प्रॉब्लेम येणार नाही. 3 शून्य 0, 3 5 15, 1 घर बंद, 4 शून्य 0, 4 5 20, 0 0, 5 5, 1 1 आणि 2 2. म्हणजेच त्यांची विक्री किंमत किती झाली, 2150 रुपये त्यांची काय झाली, विक्री किंमत. ही त्यांची विक्री किंमत आहे खरी, हे का नाही. आता तुम्हाला इथे सगळं दिसेल बघा, खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे इथे नफा झालेला आहे. म्हणून इथे लिहा, इथे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणून इथे नफा झाला. ठीक आहे. आता नफ्याचं सूत्र काय, नफा बरोबर जी संख्या जास्त म्हणजेच विक्री किंमत वजा खरेदी किंमत. हंगा विक्री किंमत काय 2150 वजा खरेदी किंमत काय 2000, म्हणजेच यांना नफा झाला 150 रुपये. नफा झाला किती झाला, 150 रुपये नफा झाला. 150 रुपये त्यांना काय झाला, नफा झालेला आहे. आता आपल्याला काढायचा आहे तो किती टक्के झाला, काय झालेला आहे म्हणजे 150 रुपये म्हणजे 150ला किती टक्के आहे की नाही, 150 म्हणजेच किती टक्के, हो की नाही. चला मग टक्केवारी काढूया. नफा बरोबर A% म्हणू, नफा A% मानू, A% झाला म्हणू, हे की नाही. म्हणजे A/100 बरोबर नफा किती झाला 150 रुपये. 150 छेद खरेदी किंमत काय 2000, म्हणजे A हा भागिले तिकडे गेल्यावर काय होणार गुणिले, म्हणजे 150 गुणिले 100 छेद 2000. बघा एक अंशाचा छेदाचा, अंशाचा छेदाचा, इथे एक अंशाचा छेदाचा, उरला काय 15/2. ह्यांचा भागाकार करू आता आपण. चला 15 आणि 2नी काय करायचं त्याला भागायचे. 2×7 14, उरला 1. पुढे भागाकार जातो का नाही, पुढे भागाकार अजिबात जात नाही आपला. म्हणून लिहून घ्या भागाकार काय आला आपला 7, है की नाही. बाकी 1 आणि छेद 2 म्हणजे 7.1/2% काय झाला त्यांना नफा झाला. समजलं. चला आता 5व्या गणिताकडे जाऊया. बघा 5वं गणित आहे 8600 रुपये खरेदी, वाहतूक खर्च 250, हमाली 150 रुपये, विक्री 10,000 रुपये. ह्याच्यावरून आपण उदाहरण तयार केले. बघा कुसुमताईंनी 8600 रुपयांना शिलाई यंत्र खरेदी केले.
त्यासाठी वाहतूक खर्च 250 रुपये व हमाली 150 रुपये खर्च झाले. तर शिलाई यंत्र विकून त्यांना 10,000 रुपये मिळाले. तर या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा किंवा तोटा झाला? आता आपल्याला काय काढायचे, ह्यांची किंमत काढायची. आता पहिल्यांदा काय करणार आहोत, आपण लिहिणार आहोत शिलाई यंत्र. शिलाई यंत्र कितीला घेतलं? 8,600 रुपयांना. उत्तर लिहिताना शिलाई यंत्र किती रुपयांना घेतलं? 8,600 रुपयांना. पण ते शिलाई यंत्र आणण्यासाठी बघा, शिलाई यंत्र आणण्यासाठी वाहतूक खर्च आला. वाहतूक खर्च म्हणजे कशानेही जाऊ दे, त्यांनी गाडीने जाऊ दे की नाही, टेम्पोने जाऊ दे, त्या टेम्पोवाल्याला पैसे तर द्यावं लागतील की नाही त्यांना. तर त्यांनी दिलेले आहेत बघा 250 रुपये. आणि मग ते टेम्पो नेले बरं का, ते उचलून ठेवण्यासाठी किंवा उचलून खाली ठेवण्यासाठी किंवा टेम्पोत ठेवण्यासाठी त्यांना 150 रुपये खर्च झाले. म्हणजे त्यांना हमालीसाठी पण पैसे द्यावे लागले आणि वाहतुकीसाठी पण पैसे द्यावे लागले. म्हणून आता बघा, मग ते शिलाई यंत्राची खरेदी किंमत बघा, शिलाई यंत्राची खरेदी किंमत. शिलाई यंत्र कितीला? शिलाई यंत्र लिहूया. शिलाई यंत्र मी आता शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही पूर्ण लिहा. अधिक आता काय, वाहतूक खर्च अधिक काय, हमाली लिहा. चला, आता शिलाई यंत्र किती? 8,600 रुपये. वाहतूक खर्च किती झाला? 250 रुपये. आणि हमाली दिली 150 रुपये. यांची करा आता बेरीज, हे का नाही. 0 0 0 0 0 0 आणि 5 परत 5 10 हचाला 1 7 7 आणि 2 7 8 9 10 0 हचाला 1 9 म्हणजे 9,000 रुपयांना काय भेटली? ती खरेदी किंमत झाली. म्हणजे ही तुमची काय आहे ना, खरी किंमत आहे. खरेदी किंमत. आता विक्री किंमत किती? ते शिलाई यंत्र विकून त्यांना 10,000 रुपये मिळाले. म्हणजेच विक्री किंमत काय? विक्री किंमत 10,000. ठीक आहे ना. विक्री किंमत काय? 10,000. खरेदी किंमत बघा इथे आणि विक्री किंमत इथे. खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे त्यांना काय झाला? नफा झाला. म्हणून आपण लिहा, प्रत्येक वेळेस काय लिहितो आपण इथे? खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. विक्री किंमत जास्त आहे. म्हणून इथे नफा झाला. काय झाला? नफा झाला. आता नफा काढूया आपण. नफा बरोबर याची किंमत जास्त. कोणाची? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत काय? 10,000 आणि खरेदी किंमत काय आहे? 9,000. 10,000 म्हणजे 9,000 गेले, 1,000 राहतात. म्हणजे 1,000 रुपये त्यांना काय झाला? नफा झाला. पण तो आपल्याला सांगितला टक्क्यामध्ये काढायला. काय सांगितलंय? टक्क्यामध्ये काढा. म्हणून लिहा नफा 1% मानू. चला, 1/100. आपण असं जसं लिहितो तसंच लिहा. नफा 1,000 छेद खरेदी किंमत काय? 9,000. आता हा भागिले तिकडे गेल्यावर काय होणार? गुणिले 1,000 गुणिले 100 छेद 9,000. अंशाचा छेदाचा उरले काय बाळांनो? 100/9. आता ह्यांना काय करूया आपण? भागाकार करूया. चला, 100 आणि भागिले 9. 9 1 9 10तनं 9 गेला, 1 वरतून घेतला 0. 9 1 9. बघा बाकी 1 आलेली आहे. मग आपण लिहू शकतो बघा इथे 11 भागाकार 11 आलाय, बाकी 1 आली आणि ज्याने भागतो तर 9 म्हणजे 11.1/9% त्यांना काय झालेला आहे? नफा झालेला आहे. ठीक आहे, समजलं? ज्यांना समजलं नाही त्यांनी परत मागे घ्या आणि बघा सविस्तर कसं केलेलं आहे. आणि हे जर टक्केवारी नीट काढता येत नसेल ना, परत एकदा बघा कसं सांगितलेलं आहे. भागाकार जो आहे तो पहिल्यांदा लिहायचा आहे या पूर्णांकामध्ये आणि जी बाकी राहते
ती वरती लिहायची आणि ज्याने भागतो आपण तो काय लिहायचा, छेदस्थानी आहे तसंच लिहायचा आहे. ठीक आहे. चला आपण जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे. बघा शेवटचं आहे, लक्ष द्या छान, कारण की जरा थोडं मोठं आहे. बघा, बियाणे 20,500 रुपये, मजुरी 9,700 रुपये, औषधे व खते 5,600 रुपये आणि विक्री आहे 28,640 रुपये. चला आता आपण हे प्रश्न तयार केले. बघा, मिनलताईंनी 20,500 रुपयांचे बियाणे शेतात पेरले. मजुरीसाठी 9,700 आणि खते व औषधे फवारणीसाठी 5,600 रुपये खर्च आला. शेतातील धान्य विकून त्यांना 28,640 रुपये मिळाले, तर त्यांना धान्य विकून किती टक्के नफा किंवा तोटा झालेला आहे. चला आता बियाणे काय लिहा, बियाण्यांची किंमत उत्तर लिहिताना लिहा. बियाणांची किंमत किती होती, 20,500. बियाणे त्यांनी काय केले, पेरले. पेरण्यासाठी बघा त्यांना मजूर लागले, मजुरांची गरज असते. आता मजूर लागले, बियाणे ते पेरलेले आहेत, पण बियाणे चांगले येण्यासाठी त्यांनी काय केलं, औषधे आणि खत आणि औषधं त्यांनी काय केलं, फवारणी केली. त्यासाठी त्यांना 5,600 रुपये खर्च आला. म्हणजे हे सगळं त्यांना पेरणीसाठी खर्च करावा लागला की नाही. चला मग लिहा, बियाणांची पेरणी करण्यासाठी झालेला खर्च आपण त्याला दुसऱ्या भागात म्हणू शकतो खरेदी किंमत, आहे की नाही. कारण की एवढं करण्यासाठी त्यांना काय किती पैसे लागले आता आपण ते काढणार आहोत. आता लिहा बियाणांची किंमत, बियाणांची किंमत प्लस काय लिहिलं, मजुरी आहे आणि नंतर काय औषधे आणि खते अधिक औषधे व खते. चला बियाणांची किंमत किती आहे, 20,500 अधिक मजुरी किती लागली त्यांना, 9,700 आणि फवारणी किती लागली त्यांना, औषध आणि खते किती लागली, 5,600 रुपयांची. आता आपल्याला करायची यांची बेरीज, 20,500, 9,700 आणि 5,600 यांची करूया बेरीज. 0 0 0 0 7 आणि 5 12 12 6 7 8 18 चला 1 10 आणि 5 15 चला 1 3 35,800 रुपये खर्च आला. 35,800 रुपये खर्च आला. म्हणूनच आपण ह्याची काय लिहू, पण खरेदी किंमत म्हणू आपण, आपल्याला समजण्यासाठी, हो की नाही, थोडक्यात, हे की नाही. चला आता आपल्याला खाली काय केले त्यांनी, आता विचारले शेतातील धान्य विकून त्यांना 28,600 रुपये मिळाले, म्हणजेच विक्री किंमत लिहा. विक्री किंमत किती आहे, 28,640. 28,640 ही त्यांची काय झाली, विक्री किंमत. आता बघा तुम्हाला खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत कमी दिसती, म्हणजेच काय झालं, तोटा झालेला आहे. म्हणून इथे लिहा, इथे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे, म्हणून इथे तोटा झाला. काय झाला, तोटा झाला. आता तोटा काढण्यासाठी काय करणार, तोट्याचं सूत्र वापरायचं. आपल्या तोट्याचं सूत्र, तोटा खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत काय, 35,800 वजा विक्री किंमत काय, 28,640. यांची करा वजाबाकी. 35,800 वजा 28,640. 0 0 बघा, 10 4 गेले 6, 1 राहिला. 8 7 गेला, 1 राहिला. 15 8 गेले, 5 6 7 8 7 राहिले, हे की नाही.
आणि इथे 1 म्हणजे आपल्याला 3 आता दिले 0, म्हणजेच किती 7,160 रुपये त्यांना काय झालेला आहे, तोटा झाला आहे. 7,160 रुपये तोटा झालेला आहे. आता तोटा काढला आहे आपण किमतीमध्ये काढलेला आहे. आता आपल्याला काय काढायचं, टक्केवारीमध्ये तोटा काढायचा आहे. आता मी थोडंसं इकडचं पुसते आणि परत इकडे लिहिते. ठीक आहे, कोणी लिहून नाही घेतलं तर लिहून घ्या. ठीक आहे, चला पुढे बघा. आता तोटा काढायचा आपल्याला टक्क्यांमध्ये. किती टक्के विचारलाय ना त्यांनी, म्हणून लिहा तोटा A% मानू. तोटा A% झाला म्हणून, A% झाला. आता A% म्हणजेच काय, A/100 है ना. तोटा झालाय किती 7,160 छेद किती, खरेदी किंमत 35,800. आता चला हा भागिले तिकडे गेल्यावर काय होणार, गुणिले 7,160 गुणिले 100 छेद 35,800. चला अंशाचा 1 0 छेदच अंशाचा 1 0 छेदच 1 0. किती राहिले बाळांनो, A बरोबर 71 म्हणजे 7,160 छेद 358. किती राहिले, 7,160 छेद 358. आता काय करूया, 7,160 छेद 358ला काय करूया, भाग देऊया आपण जरा. इथे मी इथे लिहिते आता थोडंसं मला कळेल. आता 7,160 358. आता 358 बघा, 358 गुणिले 2 करूया आपण. 8 दुने 16 चला 1, 5 दुने 10 आणि 1 11 चला 1, 3 दुने 6 आणि 1 7, 716 आहे का, 716 म्हणजे 358 दुने 716 शून्य झाले आणि हा एक शून्य जो आहे तो वर घेतला, हे का नाही. 358 0 0 म्हणजे 20% काय झालं त्यांना, तोटा झाला. 20% तोटा झालेला आहे पूर्ण. ठीक आहे, समजलं. चला आशा करते तुम्हाला हा सराव संच नक्की कळला असेल. माझ्या हा व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.